हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं ऑनलाईन गीता क्लासमध्ये स्वागत आहे. आपण सर्व कुठल्या धर्माचे आहोत? सनातन धर्म आहे. तर तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल तर म्हणजे आपल्या धर्मामध्ये आणि इतर धर्माच्या साहित्यामध्ये तर समजा ख्रिश्चनांचं कुठलं पुस्तक सगळ्यात प्रसिद्ध आहे? बायबल. मुस्लिम लोकांचं कुराण. तर इतर धर्मामध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन किंवा 4-5 पुस्तकं आहेत. आणि आपल्या धर्मामध्ये जर बघितलं तुम्ही सनातन धर्मामध्ये तर किती ग्रंथ आहेत? खूप आहेत. तर सर्वांना आवाज येतोय ना? हा. तर बघा, क्लासमध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. असं नाही की तुम्ही चालू करून तिकडे बाजूला बसू नका. कारण हा आपला मी फक्त बोलणार आणि तुम्ही ऐकणार असा क्लास नाहीये. तुम्हाला पण बोलायचंय. तर जे आपले वैदिक धर्माचे किंवा सनातन धर्माचे जे ग्रंथ आहेत त्याचे 2 भाग करण्यात येतात. त्या 2 भागाला म्हणतात श्रुती आणि स्मृती. हे तुम्ही कधी ऐकले श्रुती आणि स्मृती? हा. तर श्रुतीशास्त्र आणि स्मृतीशास्त्र असं म्हणतात. तर अशी विभागणी कोण केली? तर अशी विभागणी आदी शंकराचार्यांनी केली होती. तर हे ग्रंथ त्यांच्या आधी नव्हते असं नाही, ग्रंथ आधीपासूनच आहेत. कोण सांगेल सनातन धर्माचे ग्रंथ कधी अस्तित्वामध्ये आले? तुमचा अंदाज? कधीपासून? हा. हे बघा, उत्तर चुकलं तरी चालेल. तुम्ही भाग घेतला म्हणजे तुम्हाला पण क्लासमध्ये आहे असं वाटेल. मला काही सगळ्या गोष्टी माहित आहेत असं नाही आणि मी पण इतर वरिष्ठ भक्ताकडून ऐकून 2 गोष्टी मला समजल्या म्हणून तुम्हाला सांगतोय. तर माझी अपेक्षा नाही की तुम्हाला सगळंच माहिती असलं पाहिजे. परंतु तुम्ही भाग घ्या म्हणजे त्यामुळे तुम्हाला पण आवड निर्माण होईल. तर सनातन या शब्दाचा अर्थ होतो निरंतर किंवा नित्य. तर आपल्या धर्माला सनातन धर्म म्हणतात कारण हा नित्य धर्म आहे. तर तुम्ही इतर धर्माचा जर अभ्यास केला तर काही धर्म 1000 वर्षापूर्वी किंवा काही धर्म 1500 वर्षापूर्वी किंवा काही धर्म 500 वर्षापूर्वी निर्माण झालेत. परंतु सनातन धर्म हा सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य आहे, की जो सृष्टीच्या निर्माणापासून आपला धर्म आहे म्हणून याला सनातन धर्म म्हटला जातो. आता आपण जन्माने हिंदू परिवारामध्ये किंवा सनातनांच्या घरी जन्माला आलो म्हणून आपण अभिमानी असलं पाहिजे असं नाहीये. परंतु जेव्हा आपण सरळ समोर अभ्यास करत जाऊ तेव्हा तुम्हाला आपोआपच कळेल की खरंच आपला धर्म किती महान आहे आणि याच्यामध्ये किती साहित्याची उपलब्ध आहे. तर सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेसच भगवंतांनी हे ज्ञान दिलं होतं म्हणून या ज्ञानाला सनातन ज्ञान म्हणतात. तर हे ज्ञान जसं की आपल्या वैदिक धर्मामध्ये काळाला चक्रीय स्वरूपामध्ये मानण्यात येतं. परंतु ख्रिश्चन किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये काळाला एका रेषीय किंवा लिनियर असं म्हणतात. की चक्रीय म्हणजे कसं आपल्याकडे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग असं वेळेचे चक्र असतं. परंतु त्यांच्याकडे वेळेचं असं चक्र नाहीये. 1000, 2000, 3000 असे ते सरळ एका रेषेमध्येच मोजत जातात. तर आपल्या सनातन धर्मामध्ये हे काळ सृष्टीच्या निर्मितीपासून किंवा ब्रह्माजीच्या जन्मापासून भगवंतांनी ब्रह्माजींना हृदयामध्ये दिलं होतं. तर याचा संदर्भ कुठे भेटतो? तर याचा संदर्भ श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या श्लोकामध्ये आहे. तेने ब्रह्म हृदया आदी कवये. तेने ब्रह्म म्हणजे ब्रह्माजी नाही, ब्रह्म म्हणजे हे वैदिक ज्ञान. वैदिक ज्ञानाला ब्रह्म सुद्धा म्हणतात. बघा, आपण समोर अभ्यास करणार आहोत तेव्हा चर्चा करूच. संस्कृतमध्ये काय आहे की एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. त्याच्यामुळे असं तुम्ही गोंधळून नाही जायचं की अरे इथे तर असं म्हटलं, तुम्ही हा अर्थ का सांगताय? जसं की आपण मागे पण चर्चा केली होती, आत्मा या शब्दाचे किती अर्थ मी तुम्हाला बोललो होतो? कोणाला आठवतं आत्मा शब्दाचे किती अर्थ आहेत?
9 किंवा आपण तेव्हा 7 अर्थ बघितले होते. तर बऱ्याचदा आपल्याला आत्मा म्हणजे काय वाटतं? हा, तर आपल्याला काय वाटतं की आत्मा म्हणजे जीव आहे. परंतु ते संस्कृतमध्ये आपण बघितलं तर आत्मा या शब्दाचे 7 असे अर्थ दिलेले जातात. तर जसं की शरीराला पण कधी कधी आत्मा म्हणतात, मनाला पण कधी कधी आत्मा म्हणतात आणि जीवात्म्याला पण आत्मा म्हणतात. तर संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर तुम्हाला उदाहरणासाठी मी एक म्हणजे समजण्यासाठी एक उदाहरण देतो. एक शब्द आहे सैंधव. आता सैंधव कशाला म्हणतात कोणाला माहिती आहे? मीठ. हा. हा, मिठाचा प्रकार आहे. परंतु जर तुम्ही शब्दशः जर अर्थ घेतला तर सैंधव म्हणजे सिंधू पासून निर्माण झालेला, त्याला सैंधव असं म्हणतात. तर सिंधू कोणाला म्हणतात? हा, सिंधू एक नदी पण आहे आणि समुद्राला पण सिंधू म्हटलं जातं. आपण म्हणतो ना करुणा सिंधू. तर सिंधू म्हणजे समुद्र. तर समुद्रापासून किंवा सिंधू पासून जो निर्माण झाला त्याला सैंधव म्हणतात. तर समुद्रापासून सर्वात प्रसिद्ध वस्तू जी आहे ती म्हणजे मीठ. परंतु समुद्र मंथनातून घोडे सुद्धा आले होते, म्हणून घोड्याच्या एका प्रजातीला सैंधव असं म्हटलं जातं. म्हणून जर समजा कोणी जेवण करत असेल आणि तो जर तुम्हाला म्हटला सैंधव आणून दे, तर तुम्ही त्याला घोडा आणून देणार का? का नाही घोडा आणून देणार? तो तर सैंधव म्हणतोय ना. सैंधव म्हणजे घोडा पण होता आणि सैंधव म्हणजे मीठ पण होता. मग सैंधव म्हटल्यावर तुम्ही घोडा का आणून देत नाहीये? हा, अगदी बरोबर. कारण की संदर्भ बघावा लागेल ना. आता व्यक्ती जेवण करतो तर जेवताना घोडा कशाला बोलवेल? जेवताना त्याला मीठ पाहिजे असेल. तर असे संदर्भानुसार शब्दांचे अर्थ असतात. त्याच्यामुळे तुम्ही असं गोंधळून जाऊ नका. तर हे जी वैदिक ज्ञान आहे, तेने ब्रह्म हृदया आदी कवये, श्रीमद भागवतमचा हा पहिला श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये काय सांगण्यात येतं की हे वैदिक ज्ञान जे आहे ते ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवंतांनी सृष्टी सृजनाच्या वेळेस दिलं होतं. ते पण आपण श्रीमद भागवतमच्या चर्चेमध्ये बघणारच आहोत. दुसऱ्या स्कंदामध्ये